हे काय एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालीस तू डबे घेऊन? म्हणजे मणी तुरुंगात गेलाय म्हणून तुला वाईट? निघायला हवं, उशीर होतोय. या स्वानंदीची हिंमत कशी झाली माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची? कुठे निघाली एवढ्या सकाळी सकाळी? ताई, तू मी स्वानंदी, मणी सरांची बायको. तिथेच थांब. तू एक पाऊलही पुढे टाकू नकोस. ओळखलंय मी तुला. माझ्या धन्याच्या खुन्याची घरवाली आहेस ना तू? इथे कशाला आली आहेस तू? ताई, मी तुमचा राग समजू शकते. तुमच्या सोबत जे झालं ते व्हायला नको होतं. सदानंद भाऊ गेले आणि तुमचं जे नुकसान झालंय ते मी काय कुणीच भरून देऊ शकणार नाही. पण जे काही झालंय ना, तो फक्त एक अपघात होता, खून नव्हता. आणि ह्यात मणी सरांची काही चूक नाहीये. सदानंद भाऊंना दुखापत व्हावी असं मणी सरांनी काही बी केलं नाहीये. खरंच देवी याची शपथ घेऊन सांगते. तू काय का त्या खुन्याची बाजू घेऊन मला अक्कल शिकवायला आलीस? हे बघ, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. माझ्या या पोराच्या बापाला मारून पोरकं केलं याला, आणि तू इथे आम्हाला अक्कल शिकवायला आली आहेस? पुण्याला अपघात म्हणतेस? निघ इथून, नाहीतर धक्के मारून बाहेर काढीन तुला. पोटूशी आहेस ना व? ह्याचं पण भान नाही ठेवणार. निघ इथून. अहो ताई, मी काय म्हणतेय ते ऐकून तरी घ्या. अहो खरंच जे काही बी घडलं ना, तो एक अपघात होता. त्या प्रकरणात मणी सरांचा काही बी संबंध नव्हता. खरंच सांगतेय मी. एक शब्द पण बोलू नकोस तू. चल निघ इथून. अहो माझं बोलणं तरी ऐकून घ्या. स्वानंदी, बस. साहेब, तुम्ही इथे? हो, मी इथे. माझे एम्प्लॉई आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी मी नाही घेणार तर मग कोण घेणार? त्यांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी होणार नाही तर मग कोण होणार? सदानंदचं कुटुंब आधीच खूप भोगतंय, तेव्हा इथे येऊन तू त्यांना जास्त त्रास देऊ नकोस. हो पण सर. बस. तुला इथनं बाहेर जावं लागतंय यासाठी मी काहीच करू शकत नाही. शेवटी हे घर सदानंदचं आहे. तुला या घरामध्ये प्रवेश द्यायचा किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी या माऊलीचा आहे. ताई, तुमचा शब्द शेवटचा आहे. निघ इथून. निघ. निघ निघ म्हटलं ना घराच्या बाहेर. निघ. स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, तुम्ही विक्टिमच्या फॅमिलीला भेटायला आला होतात का? मणिकुमार, तुमचे पती या खुनाबद्दल अटकेत आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कामगार संघटनेचं म्हणणं हे आहे की सदानंदचा मृत्यू हा अपघात नाही तर खून आहे. मणीला ते फाशी द्यावी अशी मागणी करतायत. तुम्ही काय म्हणाल? मणीला फाशी द्यायला हवी? आणि तुम्ही हा फराळ वगैरे का घेऊन आला होतात? सदानंदच्या फॅमिलीला इन्फ्लुएन्स करून त्यांची साक्ष आपल्या बाजून द्यावी हे सांगायला आला होतात का? आणि यातून मिळालेल्या पैशांनी मणीने तुम्हाला काही गिफ्ट वगैरे दिलंय का? हो नाही. की कुठे काही प्रॉपर्टी वगैरे खरेदी केली आहे?
आणि या फ्रॉड बद्दल तुम्हाला आधीपासून काही कल्पना होती का? बोला बोला मॅडम. एक मिनिट. गाईस, काय करताय तुम्ही हे? ती आधीच त्रासलेली आहे, तिला अजून त्रास देताय प्रश्न विचारू? हे बघा, तिचा राजकारणाशी, त्या फॅक्टरीशी आणि ह्या सगळ्या बिझनेसशी ना तिचा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाहीये. तिला त्या सगळ्या गोष्टी माहिती पण नाहीये. तुम्ही तिला प्रश्न विचारून त्रास देणं प्लीज बंद करा, फॉर गॉड सेक. आणि हे बघा, मणीच्या विरोधात पोलिसांनी अजूनपर्यंत पुरावा शोधलेला नाहीये. मणी फक्त संशयित आहे. आपण पत्रकार सत्य शोधायच्या ऐवजी आपण त्याला गुन्हेगार समजून बसलो आणि त्याच्या इनोसंट बायकोला आपण इंटरोगेट करतोय. हीच पत्रकारिता आहे का? कम ऑन यार गाईज. सरपोतदार साहेब, तुम्हाला माहितीये ना स्वानंदीचा ह्याच्याशी काहीच संबंध नाहीये. मग तुम्ही या सगळ्यांना का नाही थांबवलं? का तुम्ही यांना प्रश्न विचारून स्वानंदीला त्रास देऊ दिलात? स्वानंदी त्याच मणीची बायको आहे ज्या मणीने तुमच्यासाठी काय काय नाही केलं. विसरलात का तुम्ही सरपोतदार साहेब? नाही नाही, तसं काहीही नाहीये. स्वानंदी निर्दोष आहेच. पण पत्रकारांना, मीडियाला इन्फ्लुअन्स करणं, त्यांच्या कामामध्ये दखल देणं हे माझ्या तत्वात बसत नाही. कसं आहे ना की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, याचा मी आदरच करतो आणि म्हणून त्यांच्या मागे लागणं हे मला आवडत नाही, माझ्या तत्वात बसत नाहीये. पण साहेब, सदानंदच्या कुटुंबाशी काय बोलणं झालं तुमचं? तुम्ही आणि तुमची पार्टी त्यांच्यासाठी काय करणार आहात? गरीबाला कसा न्याय देणार आहात तुम्ही? सदानंदचा अपघात झाला, त्याचा माझ्याशी थेट संबंध नाहीये, तरी सुद्धा त्या फॅक्टरीच्या उभारणीमध्ये माझा हात आहे. कागदोपत्री जरी नसलं तरी सुद्धा मी त्या फॅक्टरीचा एक पार्टनर आहे. तेव्हा त्याची नैतिक जबाबदारी मी घेतो आणि म्हणूनच मी सदानंदच्या फॅमिलीला भेटायला आलो. अहो, ह्याच्यामध्ये राजकारण किंवा पार्टीचा काही संबंध नाहीये. उगाच तुम्ही लावू नका. आता काय आहे की सदानंदला तर काय मी परत आणू शकत नाही आणि म्हणूनच त्याच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी मी घेणार आहे. आता ह्या माऊली, सदानंदची ही बायको, तिला मी माझ्या ऑफिसमध्ये नोकरी देणार आहे. यांचा मोठा मुलगा